यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, मी आज टमाटे आणले तर मार्केटवरून काय काय घेऊन आलेले आहे. ही टमॅटो आणले तर ही आणली शिमला मिरची. बघू शकता, ही शिमला मिरची आहे. तर ही आणल्यात मिरच्या मी पिकलेल्या आणि हिरव्या काही आहेत, मिक्स आणल्यात. कांदे, बटाटे, ही वेगळीच हिरवी मिरची आणलेली ठेशाला. ह्याचा पण ठेसा केला की तुम्हाला कशा पद्धतीचा ठेसा आम्ही करतोय ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता ह्याच्यात मी आणलेले तर बघू शकताय. ह्याच्यात आणले ते मी वांगे आणि गवार आणली ठेशात टाकायला. आणि ही बारीक वांग आणलेत भरलं वांग बनवायला. वांगे एवढे भारी भेटलेत ना, मस्त येतं ताजे ताजे. बघू शकताय. तर हे वांगे आणि गवार एकत्र आणले. तर इथं आणले मी शेवग्याचे शेंग. बघू शकताय, शेवग्याचे शेंग आपल्याला खायला खूप शरीराला हिवाळ्यात चांगले आहे आणि अटॅकला प्रमाण कमी करते ही. आणि कडधान्य ही जरूर खायचे. तर मी आणलेली शेवग्याचे शेंग. आणि मी आज काय काय भाजी आणली ही पण तुम्ही बघा. तर खूप दिवसांनी मी आज भाजीला गेली, तीन भाजी घेऊन आली. बघू शकताय. तर एवढ्या पण रेसिपी तुम्हाला दाखवल्या जाते आणि कशा पद्धतीने मी रेसिपी बनवते, कशा नाही, ही पण तुम्हाला ट्राय करायला भेटणार आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या पद्धतीने मी बनवते. पण माझ्या पद्धतीचे बनवून तुम्ही एकदा मला सांगा की ताई, तुमच्या पद्धतीची रेसिपी खूप छान खायला पण छान लागते आणि पाहायला पण छान वाटते म्हणतात. तर ही गवारी शेंग एवढी मोठी दिसते ह्याच्यात, शेवग्या शेंग एवढी मोठी दिसते, पण ही कवळी शेंग आहे. ही काय निभार वगैरे नाही आहे. बघू शकताय. ही खायला एकदम मासाळू शेंग आहे. कधी घेताना अशा पद्धतीच्या शेंगा तुम्ही घ्यावा, खायला खूप छान लागतात. हे चविष्ट गावरान शेंग ही काय शेंग देसाळू नाही आहे. तर अशा पद्धतीच्या शेंगा तुम्ही कधी मार्केटमधून आणा आणि करून खावा. बघा, तुम्ही म्हणता खरंच खूप छान शेंग निघते ही. चला, तर आता मी कांदे आणि बटाट्याला 2 टोकरे घेतलेले. आता इथे घेतली कांद्याला आणि इथे घेतली लसणाला. ही वेगळा लसूण आहे, हे वेगळा आहे. तर ही लसूण ह्याच्यात मेलेला आहे, साफ करून परत टाकला होता मी. आता परत ही चांगला काढून घ्यायचा आहे. आणि ही लसूण जी आहे ही गावाचा लसूण आहे आपला. आणि ही किरकुडी तुमच्याकडे आहेत का मला सांगा. आमच्याकडे तर खूप ऊत आला आहे त्याला. किती काढले तर तसे. तर लसूण कांदे एकत्र ठेवायचे नाही, तर ते ठेवल्याने प्रमाण काय होतं, कॅन्सरला परिणाम जादा वाढला जातो. त्यामुळं कांदे बटाटे एकत्र कधी ठेवायचे नाही. तर मी आता कांदे वेगळे आणि बटाटे वेगळे काढत आहे. तुम्ही पण बघू शकताय, वेगवेगळे ठेवायचे, एकत्र नाही ठेवायचे हे कांदे आणि बटाटे. बघू शकताय माझी भाजी ठेवायची पद्धत. का तर मी जाळी मागवलेली ते भाजी ठेवायची ती येत आहे. त्याला 2 दिवस तर लागणार आहेत. तर हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही पण माळवं ठेवा. कांदे बटाटे वेगवेगळे ठेवायचे आणि त्याच्या बुडाखाली लसूण ठेवायचा थोडासा, म्हणजे कॅन्सरला परिणाम कमी होतो. हे तर ब्लॉग खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटते ते. आणि हे सबस्क्राईब पण करा. चला, बाय.